कर्वेनगर टीम नवीन आणि सत्यजित ही जोडी मैदानावरती आहे बॅटिंग करण्याकरता. गोलंदाजी मार्कवरती बॅटर, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. बॅटर मैदानावरती दोन्ही त्यांनी अप्रतिम कामगिरी केले पहिल्या सामन्यामध्ये. पहिला चेंडू बॅट चिकड. सागर भिंताडे आज यष्टांच्या मागे अप्रतिम यष्टीरक्षण करतायत आणि पहिल्या चेंडूवरती बळी मिळवलेला आहे. बेनीचा फलंदाज आज स्वस्तात बाद झालेला आहे. नवीनची कळी संपुष्टात. पहा काय घडलं होतं. स्टंपच्या अगदी जवळून टाकलेला चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर फुटपक नाही आहे. बॅटची कळ लागले. यष्टीरक्षण खूप चांगलं झाले आणि आता सागर भिंताडे यांनी पकडलं झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. नवीन बॅट्समन बॅक टू द पॅबल सत्यजित, ज्याच्यावरती आता संपूर्णपणे कॅमेरा असणार आहे कारण नवीन यापूर्वी अप्रतिम कामगिरी केली होती आणि मला त्याचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्यामध्ये रोवला गेला होता. सुरुवात तरी तर खूप कुणाल उकमे काय NB बदनकोडी संघाचा शानदार स्टार्ट. tenniscricket.in वरती आपण जेव्हा ॲक्शन रिप्ले पाहिला तेव्हा यष्टांच्या मागे यष्टीरक्षक अगदी टपून बसले होते. सागर भिंताडे काय जबरदस्त यष्टीरक्षण आतापर्यंत राहिले त्यांचं. कर्वेनगर संघाला सुरुवात चांगली नाही आहे. इथून भागीदारीची आवश्यकता. विजय क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता आलेला आहे. कुणाचं षटक आहे. आघाडीचा गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन. थर्ड मॅन 1 पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ. ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक. ऑन साईडला इथे मिड ऑन सर्कलमध्ये आहे. डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि 1 क्षेत्ररक्षक फाईन लेगमध्ये. कुणाल राईट अप ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केला. दुसरा चेंडू या षटकात आपण बघितलं तर एकेरी धाव येते. सत्यजित आणि विजय दोघांना इथे एका भागीदारीची आवश्यकता. विशेष करून इन्फॉर्म बॅटर सत्यजित. धाबा या ठिकाणी धावांचा ओघ वाढवण्याकरता, धावांचा रतीब घालण्याकरता सत्यजित आणि विजय सज्ज आहेत. कुणाल वेगवान आणि अचूक नियंत्रित गोलंदाजी आतापर्यंत त्याच्याकडून या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. पुलचा फटका चांगला आहे. सुंदर टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. कमिटमेंट पहा, कमिटमेंट अप्रतिम आहे. मुकुंद त्या ठिकाणी आहे. तिथे एक प्लॅन आपण पाहिला, सापळा रचला गेला होता. ॲक्शन रिप्ले पहा tenniscricket.in वरती. काय कमिटमेंट मुकुंद कडून. प्रहार प्रीमियर लीगमध्ये प्रहार तर होणार, परंतु दुसऱ्या बाजूला प्रहार झाल्यानंतर तितकंच आपल्या लौकिकाला साजेचं असं क्षेत्ररक्षण देखील होणार आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षण उच्च कोटीचं झालं मैदानावरती मुकुंद कडून. षटकाचा पुढचा चेंडू ऑन साईडला. पुन्हा त्या दिशेने मुकुंद चेंडूच्या खाली येणार का. नाही येणार. बॅट्समन विजयने सांगितलंय नाही थांबणार, नाही झुकणार, आम्ही षटकार खेळणार. मुकुंदच्या डोक्यावरून षटकार आलेला आहे. अप्रतिम फटका, चांगलं टायमिंग. सत्यजित आणि विजय ही जोडी मैदानावरती. विजयच्या बॅटमधला षटकार. कुणालचं हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे कर्वेनगर संघासाठी. या षटकारा धावसंख्येला आकार आलेला आहे. धावसंख्या पोचली 8 वरती. 2 असे संघ आहेत ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये दर्जेदार कामगिरी केली. टॉप क्लास क्रिकेट आहे त्यांच्याकडनं झालंय. कुणाल राईट अप ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या बाहेर त्याच्या डोक्यावरून खेळलाय. काय फटका खेळलाय. हा चेंडू जाय सीमारेषा पार. यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती विजयने दाखवली आपली हुकमत. अप्रतिम फटका. सगळेच म्हणतील आपला फटका आणि 440चा झटका. ॲक्शन रिप्ले पहा. काय बॅटिंग केलेली आहे. ऑफ्टमच्या भारता चेंडू आहे. लवकर पाहिला, रीड केला, वाचला आणि त्यानंतर कव्हरच्या डोक्यावर, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर खेळलेला आहे. जेव्हा पॉवर प्ले चालू आहे शोएब, त्यावेळेला आपण बघितलं इनपुट म्हणून खेळता आलं पाहिजे, गॅपमध्ये पण खेळता आलं पाहिजे. इनपुट म्हणून खेळत असताना आता विजय शानदार बॅटिंग. त्याचबरोबर मनगटाचाही सुंदर वापर. त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे, त्याच्या आता मनगटामध्ये नजाकत आहे, हे दाखवून देतो मैदानावरती बॅट्समन विजय. पहिल्या षटकात एकूण डाब आले 13 आणि त्यामध्ये 1 गडी बाद करण्यामध्ये कुणालला यश मिळालं. विजय 11 बाद घेतोय आणि पहा आपल्याकडे स्ट्राईक टेबल्स आहे. मनगटाचा सुंदर वापर केलाय. कलात्मक बॅटिंग करत असताना स्क्वेअरच्या दिशेने चेंडू खेळला होता. विजय आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. पहिल्या षटकाचा खेळ. दापल दाबा 13 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कर्वेनगर संघ मैदानावरती आहे. समोर आपण बघितलं प्रतिस्पर्धी संघ NB धनकवडी आणि बॅट आणि बॉल बाबत द्वंद्व प्रेक्षकांना पाहायला मिळते tenniscricket.in वरती. प्रहार प्रीमियर लीग 2025 मानाची प्रत्यक्षाची लाख मुलाची स्पर्धा. शानदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल आपल्याकडे पहिले षटक टाकण्याकरता. राहुल कवळेने देखील अफलातून कामगिरी केली, परंतु विजेचा इरादा आपण बघितला तंत्र खूप चांगलं आहे. शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम आहे. NB धनकवडी आणि कर्वेनगर या दोन संघादरम्यान मैदानात सुरू असलेलं युद्ध. ऑन साईडला खेळायचं होतं, छोटू बॅटला स्पर्श करतो काय ते देखील बघूया. पंचांचा इशारा काय होतोय इथे, बॅटचा स्पर्श झालाय आणि ऑन साईडला खेळत असताना इथे चांगलं टायमिंग नव्हतं. लेग बायचा इशारा झाला, शरीराला या ठिकाणी स्पर्श करून जातोय. थोडासा वेळ घेतला पंचाने आणि त्यानंतर इशारा केलाय. दापल धाबा 14 महत्वाचं षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल राहुल कवळे. समोर झाले सत्यजित, 12 वरती घेतोय विजय. अप्रतिम कामगिरी त्यानं केली. ऑफटॉपच्या बाद चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळ, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, त्याला कोणती नाही मिळणार संधी. या सुवर्ण संधीचा सत्यजितनं फायदा घेतलाय. अप्रतिम षटकार खेचलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. वाह, काय बॅटिंग केली जाते सत्यजित आणि विजयकडून. थोडासा लेगस्टमच्या बाहेर बॉडीचा बॅलन्स असं वाटलं होतं की तो लेगस्टमच्या बाहेर खूप जातोय, परंतु टायमिंग चांगलं होतं. मिडल ऑफ द बॅट खेळला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून षटकार. वाह, सत्यजित आणि विजय ही जोडी जमले, त्यांना सूर सापडलेला आहे. सत्यजितच्या बॅटमधनं षटकार तो घेते 7 वरती. धावपलका झाले 20 धाबा. आता 20 धाबा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. लेट झाला, खेळण्याकरता लेट झाला, हलकंसं अपील केलंय सागर आणि पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय. फलंदाज सत्यजित बाद 7 धाबा करून आणि इथे आपण बघितलं तर अतिशय महत्वाचा विकेट मिळाला गोलंदाजाला. 20 धाबा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. सागर भिंताडे अप्रतिम कामगिरी करत असताना लेगस्टमच्या बाहेर जाऊन ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, बॅटची कड लागले. समोर आपण पंच पाहू शकता, बोट आकाशाकडे करतायत. सागर भिंताडे खुश आहेत आणि आता आनंदाला पाराबार उरलेले नाहीये. NB धनकवडी संघ जो एक प्रबळ दावेदार आहे या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर निश्चितच तो दावेदार संघ आहे. कर्वेनगरला देखील सांगावं लागेल, आम्ही देखील चॅम्पियन बनण्याकरता आलेलो आहे. धापल का धाबा 20 2 करण्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2, करंट रन रेट 13.33. प्रहार प्रीमियर लीग मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण येणारा चेंडू अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि येणारा प्रत्येक चेंडूवरती जर चांगली कामगिरी केली, चमकदार कामगिरी केली तर यश संपादित करण्याकरता तुम्हाला संधी मिळेल. त्या संधी अर्थात मोठी आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर पप्पू शेठ गरुड, त्यानंतर या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सचिनजी ढवळे साहेब. नवीन बॅटरचा जर विचार केला, अक्षयला संधी मिळालेली आहे. ज्याला संधी मिळते तो नशीबवान आणि जो संधीचं सोनं करतो तो कर्तृत्ववान. या ठिकाणी एका अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करायची आहे. त्यानंतर पुढचा प्रवास तुमचा सुरू राहील. आपण सुदर्शन केदार यांना देखील पाहतोय. अर्धशतक त्यांच्या नावावरती दमदार बॅटिंग केली होती सुदर्शन केदार. मॅनेजमेंटमध्ये तितकंच महत्त्वाचा रोल. आज रात्री मंतलेली रात्र त्यांच्यासाठी ठरणार का हा प्रश्न आहे. त्यांचा जलवा बघायला मिळेल. धापलकर धाबा आहेत एकूण 30 षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये. खरं तर दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू टप्पापर्यंत उसळी घेतोय. चेंडू बॅटवरती नीट आलेला नाही आहे. अक्षय डावखुरा फलंदाज आहे आणि डावखुऱ्या फलंदाजीची फलंदाजी बघणं निश्चितच एक परवडी असते. अतुल गोलंदाजी मार्कवरती 20 धाबा धापलकावरती. 20 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 21 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच दोन्ही हात फैलवत आहेत आणि सांगतात की हा चेंडू स्वैर आहे. बघूया या ठिकाणी पहा मैदानावरती. विजय 12, अक्षय 1, धावसंख्या 22 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. करंट रन रेट 13.20 आहे. अतुलच्या या षटकात 4 चेंडूमध्ये 8 धाबा, 1 मोहरा त्यानं टिपला आहे. तिसऱ्या चेंडूवरती त्याला विकेट मिळालेली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा अतुल सज्ज असेल. ऑन साईडला पूल करायचं तर चेंडू बॅटवरती नीटचं आलेलं नाही आहे. टायमिंग प्रॉपर करताना पूल करायचं होतं आणि त्यासाठी तुमचा बॅट स्विंग अतिशय महत्त्वाचं आहे. शरीराचं संतुलन अतिशय महत्त्वाचं होतं. परंतु हा चेंडू खेळत असताना आज सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे चेंडू अलांग तो कार्पेट मिड विकेटच्या दिशेनं गेला. स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर मिड विकेट आणि लॉंग ऑन. 23 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2, शेवटचा चेंडू आहे. फटका थोडासा आपण बघितलं तर हमें चेंडू आहे आणि खूप सुंदर रनिंग कॅच, स्टनिंग कॅच.
सुंदर झेल पकडलाय अक्षय. बॅक टू द पॅबलन. झेल पकडला गेला अप्रतिम. इथं तर आपण बघितलं तर फ्लाइंग थ्रीमध्ये क्षेत्ररक्षक आहे तो इथे धावतोय. रनिंग कॅच त्याने पकडलाय. रनिंग आणि स्टनिंग कॅच 23-2 गणाच्या मोबदल्यामध्ये फायनल मध्ये यावं लागलं. सचिन गायकवाड़ बल्लेबाज करना चाहते थे खिलवाड़, लेकिन ये शॉट अच्छा नहीं था और इसलिए अक्षय बैक टू द पेबलन चले गए. 23-3 23 गणाच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 ची समाप्ती. NB बदनकवडी आणि कर्मीनगर या दोन संघादरम्यान महत्वाचा सामना. विषयाच्या मध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे. अक्षयची काही संपुष्टात 11.50 धावगतीनं इथं आता धावांचं खरं तर रतीब घालायचा आहे. आता या प्लॅटफॉर्मवर तयार आहे. 23 धावा, खूप चांगली धावसंख्या. चेंडू खेळला साईडला लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल फलंदाज विजयला. एकेरीने धावसंख्या वाढली. धावसंख्या बदलली 24 वरती 3 गणाच्या मोबदल्यामध्ये. बॅटर राकेश क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्याकरता आला. विशाल गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. फिलहाल ये तीसरा ओवर प्रगति पर है. गेंदबाजी कर रहे गेंदबाज विशाल. खेलना चाहते थे ऑन साइड पर, बल्ले का मुख जल्दी बंद हो गया. ये भागकर कैच, शानदार कैच है. पीछे भागकर कैच लेना बहुत आसान नहीं है. विशाल ने बहुत अच्छा कैच लपका. राकेश की पारी समाप्त हुई है. में पलटवार करना चाह रहे थे, पैरों पर गेंद थी. ऑन साइड पर जाता है क्रॉस खेलने की कोशिश. गेंद जानी चाहिए थी मिड विकेट की तरफ. गेंद चली गई इस वक्त देखिए बॉलर के पीछे, जहां मिड ऑफ का क्षेत्र है और मिड ऑफ पर पीछे भाग के एक जबरदस्त कैच गेंदबाज विशाल द्वारा. स्कोर 24-3 कर्मीनगर. अब आपके पास 10 गेंदे हैं. बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए धीरे धीरे आ रहे हैं. प्रसाद गारे. विशाल का ये बहुत ही अच्छा ओवर. इस ओवर की बात करें तो बढ़िया गेंदबाजी रही है. स्कोर 24, 4 विकेट के नुकसान पर. विजय 14 पर खेल 7 गेंदों का सामना किया. प्रशांत अघारे की बात करें तो इनके पास भी एक अच्छा अवसर है. ये भी एक बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी. 4 विकेट गिरने के बाद दबाव धीरे धीरे कर्मीनगर की तरफ बढ़ता हुआ और मोमेंटम NB धनकौड़ी के पास. विशाल तैयार है गेंदबाजी करने के लिए. पकाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ गेंद न निकली है और विशाल बढ़िया गेंदबाजी कर रहे. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. गति परिवर्तन किया गया था, ज्यादा समझ नहीं पाए. अच्छे लोग और अच्छी किताबें तुरंत समझ भी नहीं आती, उनको पढ़ना पड़ता है. गेंदों को पढ़ने की जरूरत है. इस गेंद को प्रशांत घारे भाई पढ़ नहीं पाए. विशाल बेहतरीन गेंदबाजी कर रहे. क्लीन बॉल. फलंदाजाला पडली. भूल भूल भूल. दांडी झाली गोल. गोलंदाजी विशालची पॉवरफुल गोलंदाजी. डावी यष्टी दाखवलेली आहे. फलंदाज आता अडचणीचा 2 षटकापर्यंत आपण बघितले तर धाव सरासरी कर्वेनगरची खूप चांगली होती, परंतु विशालच्या षटकानं पुन्हा एकदा आज आशा आकांक्षाला सुरूक लावण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. बॅट्समन प्रशांत बॅक टू द पॅबलिन. नवीन बॅटर दाखल होतो विजयची साथ देण्याकरता. एका बाजूला विजय सारखा खेळाडू आहे, खूप चांगली बॅटिंग करतोय आणि अशा वेळेला दुसऱ्या बाजूला प्रशांत घरात नवीन बॅटर दाखल झाला, पण त्याने चांगली कामगिरी केली नाही, सकारात्मक खेळ केला नाहीये. क्रिकेटची परिभाषा समजणं गरजेचं आहे. विशाल अपनी बॉलिंग मार्फत तैयार है. गेंदबाजी करेगा. स्कोर 24 रन 5 विकेट के नुकसान पर. सूरज के ऊपर भी रहेगा दारोमदार. फील्डिंग फ्लैंक स्लिप एक गली पॉइंट स्टक ओवर लॉन्ग ऑफ राइट अप ओवर द विकेट. अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच. प्रशांत घारे के पास सूरज आए, कुछ कमाल नहीं कर पाए, लेकिन विशाल जबरदस्त गेंदबाजी. 2 झटके दिए हैं. बहुत बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन. क्रीज के कोने का इस्तेमाल किया गया था. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, आगे रखा था. उनको पता है कि नए बल्लेबाज है. गेंद के ऊपर उंगलियां फिरते हुए लेग ब्रेक गेंद थी. लॉन्ग ऑन पर शानदार कैच. बल्लेबाज सूरज बैक टू द पेबलिन. अब जाकर स्कोर अगर देखें तो रन संख्या 24 रन 6 विकेट के नुकसान पर. कीर्तिमान के दहलीज पर विशाल है ऑन हैट्रिक. और अब जाकर देखिए तो ये 4थी 5वीं 6ठी गेंद पर इरफान पठान ने लगातार 3 झटके दिए थे पाकिस्तान के खिलाफ. यादगार लम्हा था खास करके इरफान पठान के लिए. उस वक्त ये चर्चा हो रही थी कपिल देव निकंद रिटायर हो गए थे, तो सबको लग रहा था एक ऑलराउंडर खिलाड़ी भारतीय टीम जो एक बार फिर ढूंढ रही थी, वो एक लेफ्ट ऑलराउंडर खिलाड़ी हमें मिल गया.
बहुत ही बेहतरीन स्विंग गेंदबाजी की थी इरफान पठान। अब मौका विशाल के पास कीर्तिवन के दहलीज पर पकाने के बाद गेंद अंदर की तरफ आई। हैट्रिक बॉल था जिसमें सिंगल आपको मिलेगा। अंपायर की तरफ से इशारा आप जरूर देखेंगे। अंपायर ने लेग बाई का इशारा किया। 3 ओवर का खेल, विशाल का जबरदस्त गेंदबाज है, गेंदबाजी की गई है, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। इस ओवर की कहानी अगर देखें, बॉलिंग विश्लेषण बहुत ही बढ़िया रहा है। 1 ओवर और 1 नंबर की गेंदबाजी, केवल 1 रन दिया। 1 नंबर का टूर्नामेंट है, 3 शिकार आपने किए, आपने किए 3 शिकार। आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार। विशाल ने कहा रंग भरने के लिए हम है तैयार। प्रहार किया, पलटवार क्या 2 ओवर तक अगर देखें तो बल्लेबाजों की गाड़ी रंपम पम जा रही थी, ब्रेक लगाया। अब रेड सिग्नल है, पहले ग्रीन सिग्नल था और विजय नॉन स्ट्राइक रेन पर है। कुछ समझ में नहीं आ रहा है। सेट बल्लेबाज है, सबसे अच्छी बल्लेबाजी की है, वो नॉन स्ट्राइक रेन पर है और एक एंड पर विकेट गिरने का सिलसिला जारी है। आखिरी 15 गेंदों की कहानी देखिए जिसमें आपने 5 विकेट खोए हैं। 15 गेंदों में 5, 2 छक्के और 1 चौका। इवेंट पुल 15 गेंदें रही है। 25 पर 6। छोटी गेंद पर प्रहार, दिशाहीन गेंद, खराब गेंद तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। हंसते हंसते कट जाए रस्ते, 4 रन चौका, अतिशय महत्वाचा सामना आहे। लगेच इथे मंचावरती ड्रॉ होतोय। नोमान 11 ला मगाशी बाय होता, त्यामुळे त्या संघाविरुद्ध कोण संघ खेळणार आहे पुढच्या फेरीमध्ये त्यासाठी ड्रॉ होणार आहे। या सामन्यातला विजेता संघ आणि कसबा 11 हे 2 संघ ड्रॉ मध्ये असतील सहभागी आणि त्यातून जी चिठ्ठी उचलली जाईल त्या संघाला नोमान संघाविरुद्ध खेळावं लागेल। टीव्ही अंपायर आपल्याला बघायचं चौकार आहे की षटकार आहे। सन्मान्य चंदूशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ या ठिकाणी करतोय। 2 चिठ्ठ्या त्यांच्या समोर आहे, 2 पैकी 1 चिठ्ठी त्यांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि कसबा 11 हे नाव इथे आलेलं आहे। यानंतर मॅच फिक्स आहे, कसबा 11 विरुद्ध नोमान 11। दोन्ही संघांनी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी याच दरम्यान आकाशजी धोत्रे यांचं देखील शुभागमन झालंय। एक चांगले कॉमेंटेटर आहेत, त्याचबरोबर आयोजक देखील आहेत आणि आता संचालक आहेत, वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये आहेत आकाश धोत्रे। आकाश धोत्रे सर, आपलं स्वागत आहे, वेलकम। चौकार की षटकार बघूया पंचांचा इशारा काय येतोय, त्यासाठी आपण या ठिकाणी थांबलेलो आहे। 25 दबा चौकार आहे। नाव स्कोर 29 for 6। थोडासा फायर असलेला चेंडू ऑन साईडला खेळाय। कावकरमध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं, एकच धाव मिळेल। एकेरीने धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली ती आता 30 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। षटक क्रमांक 4। पहिल्या 2 षटकामध्ये धावांचा वेग खूप चांगला होता, परंतु त्यानंतर विशालनं अफलातून कामगिरी केली, तिखट मारा केलाय। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विक्रम, उंच पटका खेळायचा आहे, लॉंगरमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल आणि विजय जो सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे त्याचा संपलाय खेळ। धावा 37 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। पहिल्या 2 षटकामध्ये आपण बघितले तर गोलंदाजी परिस्थिती होती बिकट, त्यानंतर गोलंदाजाने मारा केलाय तिखट आणि आता फलंदाजीची अवस्था आहे बिकट। अप्रतिम कामगिरी केली गोलंदाज विक्रम आणि दुसऱ्या बाजूला विशाल। एक भागीदारी खरं तर फलंदाज होती, पण विजय सारखा खेळाडू तुमच्याकडे असताना तुम्ही स्वतः आक्रमण करण्याचा प्रयत्न का केला, हा एक प्रश्न है। कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, उसी तरह से आपने सिंगल क्यों नहीं लिया। विजयला तिथे स्ट्राइक देणं गरजेचं होतं, आता तो बाद झालाय। सध्या बघितलं तर बॅटिंग करणाऱ्या कर्वेनगर संघाची स्थिती आहे बिकट, गोलंदाजी होते तिखट, प्लॅटफॉर्मवर तिकीट आणि क्रिकेटमध्ये विकेट घेणं गरजेचं। आता 7 विकेट गेलेले आहेत। विकेट अत्यंत तुमचा प्रवास सुखकर होणार, मग प्लॅटफॉर्मवरती जा नाही तर क्रिकेटच्या मैदानावरती। 30 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। प्रशांत 5, विजयची कडी संपुष्टात। 8 चेंडूमध्ये 14 धावा त्याने केल्या। सुरुवात अप्रतिम केली होती, नवीन बॅटर दाखवतोय मैदानावरती मनोज बन्या, बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए बन्या।
स्कोर 30 रन 7 विकेट के नुकसान पर। इस बार गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है और अब जाकर देखिए ओवर थ्रो हुआ है, 2 रन लेने का मौका मिलेगा। पन्ना को बहुत अच्छी बल्लेबाजी करनी होगी। इंपॉर्टेंट मैच है। स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल 30 रन 7 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर है, 32 पर 7, 32 रन 7 विकेट के नुकसान पर। बना स्ट्राइक रेंज पर है, 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। विक्रम अपनी बॉलिंग पार्ट पर तैयार। प्रॉपर में गेंद खोद के निकाला, लॉन्ग पर खिलाड़ी तैनात। थोड़ा सा फंबल है, इसका क्या फायदा उठाएंगे? नहीं, इस बार रन लेना चाह रहे थे बना, लेकिन मना किया प्रशांत ने। 32-7 विकेट के नुकसान पर इस सिंगल के साथ स्कोर और एक बार फिर आंकड़े बदलते हुए स्कोर में बढ़ोतरी। 33 रन 7 विकेट के नुकसान पर। 33 पर 7 करबे नगर। करंट रन रेट 8.61। विक्रम में बॉलिंग पार्ट पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। इस ओवर की शुरुआत चौके के साथ हुई थी, इसके बाद में विक्रम ने कमबैक किया है। प्रशांत ऑन स्ट्राइक, ऑफ स्टंप के बाहर हवा में उछाला, लॉन्ग पर खिलाड़ी है, बहुत तेजी के साथ भाग रहे, गेंद की तरफ जा रहे हैं। प्रयास अच्छा था। डगआउट में अगर आपके समर्थक हैं तो वो कहेंगे वेल ट्राई, ट्राई ट्राई बट डोंट क्राई। बहुत ही अच्छा प्रयास था, कमिटमेंट में कोई कमी नहीं है, क्योंकि लॉन्ग ऑफ से स्टक कवर की तरफ भाग के जाना था। तो बहुत बढ़िया काम आपने किया। कैच नहीं हुआ लेकिन कमिटमेंट में कोई कमी नहीं है। ओवर की बात करें तो 4 ओवर का खेल, स्कोर टोटल रन संख्या 36 रन। जीतने के लिए अब लक्ष्य की बात करें तो लक्ष्य रहेगा 37 रनों का। और अब नरेश जी डोमेसर हमारे साथ जुड़ेंगे, एक बार भी चलते हैं उनकी तरफ। क्या ड्रॉ या टॉस? टॉस की तरफ जाना बहुत जरूरी है। टॉस का बॉस। चला, कसबा 11चे संघनायक आणि नोमान 11चे संघनायक. पुणे जिल्हा नियामक मंडळाचे संचालक आकाश धोत्रे सरांना विनंती आहे, आपण या टॉस साठी. एस के नोमान विरुद्ध कसबा 11. या संघनायक आकाश धोत्रे सर. सन्माननीय उद्योजक चंदूशेठ गोगावले सरांना विनंती, आपण या नाणेफेक करण्यासाठी. महत्वाचा सामना मैदानामध्ये 2 दिग्गज संघांमध्ये लढत होणार आहे. एस के नोमान विरुद्ध कसबा 11. कॉल असेल एस के नोमान. फाउंडेशन हा कॉल आणि फाउंडेशन इट इज. या टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग. 2 सामने आतापर्यंत खेळलेले आहेत. आता एका सामन्याला मला बाय मिळाला, त्यामुळे थोडासा नशिबान संघ आहे. समोर तुषार रणदिवेची टीम आहे जो चांगला खेळेल तो जिंकेल. आणि विशेष म्हणजे किती मजा घेतली तुम्ही या संघाचे. ड्रेसिंग रूम मध्ये काय चालतं तुमच्या, आम्हाला कळलं पाहिजे आज. ड्रेसिंग रूम मध्ये काय नाही चालत, फक्त चेष्टा चालते सर्वांची आणि चांगलं खेळा एवढंच चालतं, बाकी काय नाही. तेच आम्हाला अपेक्षित होतं. निश्चित शुभेच्छा असतील. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तुषार फलंदाजी करायचे. मागच्या दोन्ही मॅच मध्ये तुम्ही जबरदस्त बॅटिंग केलेली. आम्ही मागच्या दोन्ही मॅचमध्ये टॉस हारलेलो आहे आणि मनात असंच होतं की आपण टॉस हारावं आणि आम्हाला बॅटिंग यावं. आम्हाला बॅटिंगच हवी होती. आम्ही ज्या हिशोबाने मगाशी बॅटिंग केली होती 70 रनाची, तेच टार्गेट धरलेलं आहे आणि होपफुली ते करू. शुभेच्छा असतील. टॉस बॉक्स मधून न्यूज आलेली आहे इथे. एस के ओमान संघाने टॉस जिंकला. एस के नोमान संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. त्यांनी कसबा 11ला फलंदाजीसाठी निमंत्रण दिले. थांबूया इथेच, जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे मनीष पाटील सर असतील दुसऱ्या डावात. थँक्यू. धन्यवाद नरेश डोबे सर, धन्यवाद प्रशांत आदुर्डे सर.
तर टार्गेट सेट केलेलं आहे ते म्हणजेच 37 धावांचं आणि बॉल्स आहेत 24. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट असं आपण कित्येक वेळा पाहिलंय, अनुभवलंय, ऐकलंय, बघितलंय आणि त्याचमुळे या सामन्यात सुद्धा कर्वेनगर संघाचा प्रतिकार खूप महत्त्वाचा ठरेल. कॅप्टनने सकाळी सांगितलं होतं, तशी सूचना मला पुन्हा एकदा द्यावीशी वाटते की परिसरातील क्रिकेटपटूंना एका माध्यमाची आवश्यकता होती. संघ बांधला गेला आणि पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीनं हा संघ या स्पर्धेत खेळतोय. निःशुल्क प्रवेश प्रत्येक संघाला दिला गेलेला आहे. सन्माननीय सचिन ढवळे सर जे उपाध्यक्ष आहेत पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे, आणि म्हणूनच या स्पर्धेत प्रत्येक जण आपला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतोय. तो मग ती गोलंदाजी असू द्या, ती फलंदाजी असू द्या, मग ते क्षेत्ररक्षण असू द्या, प्रत्येक झोनमध्ये आपण बेस्ट आहोत, तोच परफॉर्मन्स द्यायचा आहे. त्यासाठी प्रत्येक जण झटपट करतोय. पण पाहूया आता थोडंसं अडचणीत आहे तो म्हणजेच कर्वेनगर हा संघ, कारण फलंदाजी करताना जी फलंदाजी आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिली होती, सत्यजित तितका चांगला खेळ देताना पाहायला मिळाला. तर आता पाहूया या सामन्यामध्ये विजय चांगला खेळ देताना पाहायला मिळालेले आहेत. तर आता बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत, ऋषिकेश येत आहेत आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज असतील म्हणजेच सचिन गायकवाड आणि नॉन स्ट्रायकरला असतील निलेश. चला, ऑल द बेस्ट बोथ टीम्स, शो युअर ग्रेट परफॉर्मन्स. प्रेक्षकांना जशी सामन्याची अपेक्षा असते तो एक रफ अँड टफ कॉन्टेस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? दुपारचं हे सत्र आहे आणि खेळपट्टी टणक झाली, आउटफील्ड सुकले, थोडं फलंदाजांच्या पक्षात क्रिकेट जाते, पण गोलंदाज सुद्धा पाहूया त्याच दुर्दम्य इच्छाशक्तीने, ज्याला आपण विल पॉवर म्हणतो, त्या विल पॉवरने गोलंदाजी करतोय. का पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेतात. स्ट्रायकरला फलंदाज आहेत सचिन गायकवाड. पहिल्याच बॉलवर थोडं थांबून स्ट्रोक खेळले, जास्त एलिव्हेशन होतं पण गॅप शोधला, सर्कल भेदलं, बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. सुरुवात या डावाची चौकारानं 4 धावा. 2 वाजून 31 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे, ती आपण माहिती देतोय. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 37 पैकी 4 धावा सचिन गायकवाड यांनी पहिल्याच चेंडूवर नोंदवलं आणि ऋषिकेश चव्हाणचं स्वागत चौकारानं केलं. नॉनस्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत निलेश. NB धनकवडी एका चांगल्या स्थितीमध्ये, ओ चपराक दिले, चाबूक शॉट, पण क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, डिरेक्ट हिट झाला आणि डायमंड डकवर निलेशचा खेळ संपला. एकही बॉल फेस न करता निलेश बॅक टू पॅव्हिलियन. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता निलेशला आणि त्यांना या सामन्यात एकही चेंडू फेस करण्याचा मौका मिळाला नाही. यालाच म्हणतात नियती, जी साथीला नव्हती निलेशच्या. आणि निलेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पोहोचतायत. मैदानाच्या नॉन स्ट्रायकर एंडला थांबतील. बघा, धाव घ्यायचे की नाही घ्यायचे हा निर्णय तुमचा असतो, पण या ठिकाणी खरंच क्षेत्ररक्षण वरच्या दर्जाचं पाहायला मिळालं. डीप कव्हरमधून थ्रो चांगला झाला नवीन यांचा. नवीनसाठी हा सामना देखील तितकाच चांगला राहिला. मागच्या सामन्यात नवीनने ती चांगला खेळ दिला होता आणि या सामन्यात सुद्धा नवीन ॲज अ फिल्डर आपलं बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करतो. तो याने विडा उचललेला आहे की जी भूमिका मला मिळाली त्या भूमिकेला मी न्याय देईन. ओ लॉफ्ट केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल जाईल थेट स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार. सचिनच्या बॅटमधून कडक बेधडक षटकार. ऋतिक हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि संजय भालेराव सरांचं आगमन होते. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे ते देखील सल्लागार आहेत. त्यांची देखील दूरदृष्टी अजय आवळे सर थोड्या वेळातच जॉईन होतील. त्यांनी देखील खूप चांगली मेहनत पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळासाठी घेतलेली आहे. तर सचिन बॅक इन ॲक्शन, म्हणजे जरी या अगोदर एक चूक झाली होती NB 11 धनकवडी या संघाकडून, पण त्या चुकीला बाजूला सारताना सामन्यावर पुन्हा एकदा पकड मजबूत करताना षटकाराची नोंद फलंदाज सचिन गायकवाड यांनी दिली आणि धावसंख्या NB 11 धनकवडीची 11 धावा 1 गडी बाद. 3 चेंडूचा खेळ संपला. जिंकण्यासाठी 21 चेंडू 26 धावांची गरज. कर्वेनगर संघ अजूनही त्या जिद्दीने पेटून उठलेला आहे की
अजूनही आपण या सामन्यामध्ये परत येऊ शकतो. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. स्ट्रेट लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर असं फील्ड प्रोटेक्शन. हो, बॉल हलका डायव्हर्ट झालाय. शॉर्ट स्टॉप क्लिअर करतोय. चेस आहे क्षेत्ररक्षकाचा. पाहूया चेस कंप्लीट होईल का. बॉल थांबवला जातोय. दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. या अगोदर एक चूक झाली होती तरी देखील धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी करून दाखवलेला आहे या दोन्ही फलंदाजांनी. चांगलं कॉम्बिनेशन, उत्तम रनिंग बिटवीन द विकेट. सचिन आणि ऋतिक या दोन फलंदाजांची धावसंख्या 14 वर पोहोचते. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 14 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. ऋषिकेश चव्हाण थोडी महागडे ठरलेले आहेत. प्रत्येक पहिलं पाऊल अचूक पडेल असं नाहीये, पण ते यशस्वी करण्यासाठी ती मेहनत घ्यावीच लागते आणि ती मेहनत ऋषिकेशला घ्यायची. जागा बनवून हा स्ट्रोक खेळायचा होता, पण तितका प्रॉमिसिंग हा स्ट्रोक नाहीये. बॉल मिडॉनला पोहोचतोय तो परत एक सिंगल कंप्लीट होते. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक हे सुरक्षित असतात जर आपण क्रिकेटच्या खेळाचा आढावा घेतला तर, आणि त्यावरच जास्तीत जास्त भर फलंदाजांच्या वतीनं दिला जातोय. ऋतिकचं खातं खुलते एका धावेनं. धावसंख्या NB11 धनकवडीची 15 एक गडी बाद, 19 चेंडू आणि 22 धावांची गरज जिंकण्यासाठी. पहिल्या डावामध्ये जर तुम्ही मेहनत घेतली तर दुसऱ्या डावात थोडं सोपं जातं आणि तेच चित्र पाहायला मिळते NB11 धनकवडी संघाच्या बाजूनं. खेचून मारलाय, ताकदीने मारलाय, बॉलला फेकून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. पहिल्या षटकाचा शेवट दमदार. सचिन गायकवाड खेचतायत षटकार. दुखापत हा एक अविभाज्य घटक बनलेला आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. मग तुम्ही गोलंदाजी करा, तुम्ही क्षेत्ररक्षण करा, फलंदाजी करा, त्या दुखापतीने तुम्हाला त्रास तर होणारच आहे. स्ट्रोक तर त्यांनी कंप्लीट केला, पण कदाचित बॅटचा इम्पॅक्ट पायावर झाला असावा आणि म्हणून ते थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. पण असो, क्रिकेटचा खेळ आहे. दुखापतीला तुम्हाला बाजूला करून तुमचं योगदान द्यायचं असतं. पहिल्या षटकामध्ये ते योगदान खरं तर सचिनचं पाहायला मिळालंय. सचिन गायकवाड यांनी 20 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि NB11 धनकवडी संघाची धावसंख्या 21. बॉलर नेम हिज नवीन, म्हणजे नवीन गोलंदाज नवीन आहे. त्यांनी या अगोदर डिरेक्ट हिट केला होता. नॉन स्ट्रायकर्स एंडला तो फलंदाज बाद झालाय एकही बॉल न खेळता. निलेश बाद झाले राईट. आणि आता ऋतिक स्ट्रायकर्स एंडला धावसंख्या 21. रिक्वायर्ड रन रेट 5.33चा. हो, क्या बात है. सीधी बॅट, नो बकवास. पण एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी आणि म्हणूनच हा मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक कंप्लीट झाला नाहीये. ऋतिकचा खेळ संपला. धक्का दुसरा. NB11 धनकवडी. बघा, 2 सामने झाले या ठिकाणी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांना मिळतो ते बाद होत आहेत. बघा, एका मॅन ऑफ द मॅचने दुसऱ्या मॅन ऑफ द मॅचचा विकेट मिळवलेला आहे. म्हणजेच मागच्या सामन्यामध्ये काही घडामोडी तुमच्या बाजूने घडलेल्या असतात. त्या घडामोडी लक्षात ठेवत असताना तो पॉझिटिव्ह अप्रोच तुम्हाला मिळतो आणि म्हणून नवीनने आतापर्यंत कर्वेनगर संघाची उत्तम साथ मागच्या सामन्यात सुद्धा निभवली आणि आता सुद्धा तीच साथ तो निभवते. म्हणूनच एक मिस्ट्री एलिमेंट असतो कुठल्याही संघामध्ये, तो मिस्ट्री एलिमेंट कर्वेनगर या संघामध्ये नवीन आहे. ज्यांच्या या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर त्यांना विकेट मिळते आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये परत डोकं वर काढण्याचा मौका कर्वेनगर या संघाला मिळतोय. आणि पाहूया त्यानंतर ते दडपण तसंच वाढवलं जाईल का. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर्स एंडला येता येतं मुकुंद. स्ट्रायकर साईडला मुकुंद आहेत, मुकुंद भोसले. धावसंख्या 21. प्लेसमेंट चांगली आहे. बघा, डोकं ठिकाणावरून ठेवून तो खेळ खेळला जातोय, जे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक जण इनिंग फिनिशर, प्रत्येक जण मॅच फिनिशर नाही आहे. या अगोदर ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यावर लक्ष केंद्रित करत असताना तुमचा रोल तुम्हाला अदा करायचा असतो आणि तेच पाहिलंय मुकुंदने. त्यांनी पहिल्या षटकाचा आढावा घेतला ज्या ठिकाणी सचिन गायकवाड यांनी 20 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिले. म्हणूनच त्यांना पुन्हा एकदा संधी मिळायला हवी म्हणून मुकुंदने एक सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट केली आणि नो लुक स्ट्राईक केले. स्ट्राईक मिळाले सचिनला आणि बॉलला त्यांनी पाठवलंय स्पेलेक सीमारेषा पार. सचिन झालेत बेभान. मैदानाच्या आतमध्ये आणतात धावांचं तुफान, खेचतात षटकार. 6 धावा. शोएबजी, काही जणांचं वय वाढतं का?
काही जण आहेत मिस्टर नॉटआउट जे अजूनही 20 वर्षांपर्यंत खेळतील, मला असं वाटतं, गॅरंटी आहे ती. नक्कीच कोण आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा. मिस्टर नॉटआउट पूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखते. पप्पू रामगुडे यानंतर इनॅक्शनमध्ये पाहायला मिळतील. बैठक खेळायचं होतं आपण बॉलर रोटेशन. नवीनला हलक्यात घेऊन चालणार नाहीये. जरी एक चूक त्यांच्याकडून झाले पण त्या चुकीवर पडदा टाकताना पुढचं पाऊल अचूक पायरीवर टाकण्याचा प्रयत्न ते करतात सुद्धा. आणि म्हणूनच येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 28 जवळ 2 गडी बाद. या सामन्यात जिंकणारा संघ क्वार्टर फायनल खेळणार आहे, म्हणजे उपउपांत्य फेरी. चाबूक शॉट पुन्हा एकदा, पण स्लॉग हिटचा फटका वेगानं त्यांनी खेळला होता मिडविकेटला. काय बॅट्सविंग आहे, परफेक्ट बॅट्सविंग. सामर्थ्य किती आहेत ते सामर्थ्य लपवून ठेवायचं नसतं, ते मैदानात घेऊन यायचं असते आणि तेच सामर्थ्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सचिनचं. सचिन गायकवाड हे व्यावसायिक क्रिकेटपटू राहिलेत. डिंगडोंग या संघासाठी त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे आणि तोच तो विंटेज खेळ कोण विसरत नाही. सातत्यानं तुमच्या लक्षात तुमचं जुनं क्रिकेट राहतं. एरिया वाईज क्रिकेटमध्ये तो खेळ धनकवडी संघासाठी सातत्यानं सचिन गायकवाड देतोय. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि NBA 11 धनकवडी संघ पोहोचतोय 29 वर 29 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. 12 चेंडू 8 धावा. चला लगेच गोलंदाज पाठवून द्यायचंय. आपण 10 मिनिटांचा कालावधी 2 षटकांसाठी घेतलेला आहे. ऑनस्क्रीन तुम्हाला टायमर पाहायला मिळते. कारण ह्या सामन्यात जो जिंकणार आहे त्याला पुढची चाल मिळणार आहे. म्हणून या अगोदरचा टॉस सुद्धा झालेला आहे, नोमान वर्सेस कसबा. तर पाहूया सचिन पुन्हा एकदा स्ट्रायकर्स एंडला आपण पाहतोय. थोडे दुखापतग्रस्त आहे पण अवघड गोष्टी आम्हाला जड जात नाही. तीच भूमिका त्यांची या अगोदर पाहायला मिळालेली आहे, कारण त्यांनी 8 चेंडूंमध्ये 27 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिले. जवळपास 320च्याहून जास्त स्ट्राईक रेट त्यांचा आहे आणि म्हणूनच तो वेग जो हवा होता NB 11 धनकवडी या संघाला तो वेग त्यांनी दिलाय आणि त्यांची थांबण्याची इच्छा सुद्धा नाहीये. मग जर तुम्ही थांबण्यास तयार नाही आहात तर समोरील गोलंदाज तुम्हाला थांबवण्यासाठी प्रयत्न करेल आणि तो प्रयत्न अक्षयने केला आणि स्लीपला झेल देऊन सचिनचा खेळ संपला. धक्का तिसरा NB 11 धनकवडी. टेनिस क्रिकेट .in वर पुन्हा एकदा आपण रिप्ले पाहूया. गोलंदाजी वरच्या दर्जाची पाहायला मिळालेली आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये सागर भिंताडे येत आहेत, ज्यांनी या अगोदर यष्टीरक्षणाची भूमिका सांभाळली आणि आता फलंदाज म्हणून या सामन्याला फिनिश करण्याचा उद्देश घेऊन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पण अक्षय ने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून आम्ही सुद्धा या सामन्यामध्ये आहोत आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढा देऊ, तोच अप्रोच त्यांनी बाळगलेला आहे. करंट रन रेट 13.38 आणि रिक्वायर्ड रन रेट थोडासा कमी आहे, 4.36 आहे. फलंदाजी करणारा संघाच्या पक्षात आहे पण संघाला आधार द्यायचा आहे तर मग माघार घेऊन चालणार नाही. कर्वेनगर संघाचे कॅप्टन तेच सांगतायत आणि म्हणूनच जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळू शकतील आणि तीच जिद्द आता गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना बाळगायची आहे. इतक्या मोठ्या स्पर्धेत जर आपण खेळतोय तर त्यासाठी देखील तुम्हाला ते प्रमाण देणं आवश्यक आहे आणि म्हणूनच गोलंदाज अक्षय यांच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागलंय. पण समोर आहेत सागर भिंताडे. स्ट्रायकर्स एंडला धावसंख्या 29. ताकद झोकली होती या स्ट्रोकमध्ये. बॅट्सविंग चांगली आहे. बॅट पूर्ण खांद्याच्या मागे घेऊन गेले सागर भिंताडे. त्यांना मिड विकेट झोन क्लिअर करायचा होता, सामन्याला जवळ करणारा मोठा स्ट्रोक खेचायचा होता पण तसं काही घडत नाहीये. अक्षयने या षटकाला उत्तम न्याय देत असताना सुरुवात चांगली केली आहे. इकॉनॉमिकल राहिलेत, विकेट टेकर राहिलेत. पुढचा बॉल, अजून एक डॉट. जितके जास्त डॉट तितकं जास्त दडपण NB 11 धनकवडी या संघाला भोगावं लागेल. जबाबदारीची जाणीव असून चालत नाही, ती पूर्ण करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला पाहिजे आणि तीच जाणीव, ती क्षमता अक्षयच्या गोलंदाजीवर आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. जबाबदारीचं क्रिकेट तो खेळतोय, आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी तो झटपट करतोय. पहिले 3 बॉल डॉट या षटकातले. अजून एक लेग ब्रेक. फलंदाजाला लेग ब्रेक ओळखता येत नाही. सागर भिंताडे सातत्याने मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स येत आहेत. विकेट मेडन पाहणार आहोत का? हे षटक या सामन्यावर इम्पॅक्ट टाकणारं ठरेल का? बॉल शिल्लक आहेत आता 8
आणि 8 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 8 धावांची. रोहनजी करंजकर यांचं आगमन, सोबत आहेत बंटी रायकर, मनपूर्वक स्वागत. 8 चेंडू 8 धावांची गरज. सामना इंटरेस्टिंग मोडवर आलाय. पुढचा बॉल अक्षयचा, अजून एक डॉट बॉल. लगातार 5 डॉट खेळलेत. एका बाजूनं अक्षयची ती गोलंदाजी जी त्रास देते फलंदाजाला. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे त्याची गरज आहे, आणि या मोडवर कर्वेनगर संघाला अशाच षटकाची आवश्यकता होती आणि ते षटक आतापर्यंत अक्षयने हाताळले. शेवटचा एक बॉल बाकी. 7 चेंडू आवश्यकता 8 धावांची. 7 बॉल्स 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामना इंटरेस्टिंग होतोय, एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचतोय. क्रॉस बॅटेड खेळले, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे. झेल होईल का? विकेट मेडन होईल का? यस, एक्झॅक्टली विकेट मेडन कंप्लीट होते. अक्षय या सामन्यामध्ये इम्पॅक्ट टाकतोय. सागर यांना परतावं लागतंय. NB धनकवडी 29 4 गडी बाद. 6 चेंडू 8 धावांची गरज. तर पहिला आजच्या दिवसातला गोलंदाज अक्षय ठरतो, ज्यांनी 2 विकेट्स घेत असताना निर्धाव षटकाची हाताळणी केली आणि टॅलेंट काय आहे त्याचं प्रमाण त्यांनी दिलं. म्हणूनच मी उल्लेख केला होता की प्रहार प्रीमियर लीगमध्ये आपण खेळताय, पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या अंतर्गत तुम्ही खेळताय. तुमची निवड का झाली, त्या निवडीसाठी तुम्हाला तो न्याय देणारा खेळ द्यावा लागेल. तोच खेळ अक्षयने दिला आणि पुन्हा एकदा कर्वे नगर या संघाला तो जिंकण्याच्या आशेचा किरण दिसलेला आहे. पाहूया या सामन्यामध्ये तो उलटफेर पाहायला मिळेल का. सामन्यामध्ये चढ उतार आलेत. पहिल्या 2 षटकांमध्ये पूर्ण भूमिका वरचढ होती NB11 धनकवडी या संघाची, आणि तिसऱ्या षटकामध्ये कर्वेनगर संघाचा गोलंदाज अक्षय भाव खाऊन गेलाय. शेवटचा एक गोलंदाज कोण असेल जो कर्वेनगर संघाला मागच्या षटकाप्रमाणे तो आनंद देऊन जाईल, आणि त्यासाठी बॉलिंग बॉलर येत आहेत, प्रसाद येत आहेत. स्ट्रायकर एंडला आकाश आहेत का? चला, आकाश आहेत बॉलिंग ट्रॅकवर. पंचांच्या डबेकडून स्टार्ट घेत आहेत. मुकुंद स्ट्रायकर्स एंडला. 6 चेंडू 8 धावांची गरज. पुढचा बॉल अराउंड विकेट. ओप, मोठा स्ट्रोक. पूर्ण दडपण बाजूला सारून टाकलंय. अवघड गोष्टी आम्हाला जड जात नाही. बॉल डीप मिड विकेट, सीमारेषा पार. मुकुंदच्या बॅटवरून षटकार, 6 धावा. काय प्रेशर बिल्टअप केला होता अक्षयने या डावावर, आणि त्या प्रेशरला रिलीज करणारा षटकार मुकुंदने खेचला, आणि जे अक्षयने कमवलं होतं ते पहिल्याच बॉलवर आकाशने गमवलेलं आहे. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. सामना जर बरोबरीत गेला तर मग सुपर ओव्हर. आतापर्यंत प्रहार प्रीमियर लीगमध्ये एकही सुपर ओव्हर प्रेक्षकांना पाहायला मिळाले नाहीये. जसं मागचं षटक अक्षयचं होतं, ज्यांनी एकही धाव खर्च केली नाही, तसंच षटक आता हाताळायचा प्रयत्न करावा लागेल. तशीच शैली आहे, तसेच बॉल हाताळले जात आहेत. खूप चांगला लेग ब्रेक, लेग कटर आहे आकाशकडे उजव्या त्याच बॅटरसाठी, आणि तेच सादर करत असताना प्रेक्षकांचा आदर आता आकाशने मागच्या चेंडूवर कमवलाय. बॉल शिल्लक 4, आवश्यकता 2 धावांची. पुन्हा एकदा बॅक इन ऍक्शन टीम कर्वेनगर या डॉट बॉलने. पुढचा बॉल अराउंड विकेट आकाशचा. अजून एक खडे असतो खेळायचा प्रयत्न होता. बॅकलिप चांगली आहे. ऑन दी टोज खेळायचा प्रयत्न फलंदाज मुकुंदचा, पण आता अडचणीमध्ये वाढ होते. संघर्ष त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची क्षमता असते, आणि तो संघर्ष गोलंदाजाच्या वतीनं कर्वेनगर संघासाठी सातत्याने पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच पुन्हा एकदा तो आत्मविश्वास जुळवतोय क्षेत्ररक्षकांचा. मागे काय घडलं त्या गोष्टीचा आढावा घेत असताना पुढे काय करायचंय, पुढचं पाऊल कुठल्या पायरीवर ठेवायचंय, तो सातत्याने प्रयत्न कर्वेनगर संघाचा गोलंदाज करतायत. पहिल्या चेंडूवर जरी 6 धावा आल्यात, पण त्यानंतरचे पुढचे 2 डॉट बॉल, आवश्यकता 2ची. बॉल शिल्लक 3 चेंडू 2 धावा. पुढचा बॉल अराउंड विकेट न. बॉलर तयार आकाश. वेगवान बॉल हाताळला होता. विकेट किपर चांगल्या पोझिशन मध्ये येतोय. हा डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर षटकार, आणि त्या पुढचे 3 बॉल येत आहेत डॉट. सामना शेवटच्या 2 बॉल्सवर 2 चेंडू 2ची गरज. दोन चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. सामना शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेला आहे. पाहूया शेवटच्या टप्प्यावर कार्यक्रम नेमका कोणत्या संघाचा होतोय, आणि म्हणूनच गोलंदाज आकाश सांगतो की मला माहित नाही मी कसा जिंकेन,
पण एवढं माहिती आहे मी हरणार नाही. तशीच गोलंदाजी आतापर्यंत आकाशच्या वतीने पाहायला मिळालेली आहे. 2 चेंडू आणि आवश्यकता 2 धावांची. मागच्या 10 चेंडूंचा आढावा घेतला तर त्यामध्ये आलेत फक्त 6 धावा. नाही इतक्या आकुटप्याचा बॉल नाही द्यायचा होता. क्षेत्ररक्षकात कॉर्नरला झेल सुटलाय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. सामना शेवटच्या बॉलवर. एक चेंडू एका धावाची गरज. सामन्यामध्ये येतोय ट्विस्ट. सामना होतोय सुपर हिट. जसं सूत्रांशिवाय गणित नाही तसं जबाबदारीशिवाय क्रिकेट नाही. जबाबदारी उचलायला हवी होती क्षेत्ररक्षकाला. मिड विकेटला पोझिशन घेतली होती. इतकाही कठीण तो अटेम्प्ट नव्हता. गोलंदाज चुकला होता पण क्षेत्ररक्षकाला ती चूक सुधारण्याचा मोका होता. पण मात्र ती चूक सुधारली गेली नाहीये. एक चेंडू 2 असू शकले असते पण आता एक चेंडू 1 ची गरज आहे. म्हणजे एकतर सामना जिंकेल NB11 धनकवडी किंवा होईल सुपर ओव्हर. शेवटचा एक बॉल एका धावेची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. मुकुंदच्या जागेवर स्वप्नील पारगे आपल्या संघासाठी एक चेंडू खेळायसाठी आलेत. पण हा एक चेंडू ठरवणार आहे की तुम्ही पुढच्या फेरीत जाणार आहात का नाही. कारण जिंकलेला संघ हा उपांत्य फेरीत पोहोचणार आहे. म्हणजे क्वार्टर फायनलला तो संघ पोहोचणार आहे. त्यामुळे सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. म्हणूनच निकाल लागण्याच्या अगोदर जल्लोष करण्याची गरज नसते. निकाल कधीही बदलू शकतो. कित्येक वेळा आपण राजकारणामध्ये सुद्धा असं पाहिलंय की निकाल वेळेवर बदलतो आणि आता सामना सुद्धा तसाच घडताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जवळ घेतलेले आहेत आणि पाहूया या जवळ घेतलेल्या क्षेत्ररक्षकांचा फायदा होतोय का. शेवटचा एक बॉल फेस करण्याचा स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत स्वप्नील. मागच्या 47 चेंडूंवर काय झालंय त्या गोष्टीला महत्व नाहीये पण या पुढच्या चेंडूवर जे काय घडणार त्यामध्ये ते ठरणार आहे की तुम्ही या स्पर्धेत राहणार आहेत की नाही. टाळावून झालं प्रेक्षकांनो या शेवटच्या बॉलसाठी. एक चेंडू आणि एका धावेची गरज. सामन्यामध्ये तो ट्विस्ट, तो थ्रिल दोन्ही संघांनी आणलेला आहे. पण एका बॉलसाठी इतका वेळ घेण्याची गरज नाही मित्रांनो. सामना तुमच्यासाठी महत्वाचा ठाऊक आहे पण जी वेळ आहे ती वेळ आयोजकांसाठी महत्वाची आहे. शेवटचा एक बॉल एका धावेची गरज. कोण जिंकेल हा सामना, कर्वेनगर की NB11 धनकवडी. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. स्लाइस केलं, जागा बनवली आणि चेंडूला कव्हर पॉइंटची जागा दाखवली आणि चौकाराची नोंद करत धनकवडी अभिनंदन. हार्ड लक टीम कर्वेनगर. काय सामना रंगलाय आणि अशाच सामन्यांची अपेक्षा क्रीडा रसिकांना असते आणि ती अपेक्षांची पूर्तता झालेली आहे. कर्वेनगर संघामधून विजयने 14 धावांचं योगदान दिलं. प्रशांत 8 धावावर नाबाद राहिले. सत्यजितने 7 धावा बनवल्या. बन्या हे नाबाद 3 वर खेळताना पाहायला मिळाले. गोलंदाजी करताना विशालने NB11 संघाकडून 3 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली. अतुल यांनी 2 विकेट्स मिळवल्या. कुणाल यांनी 1 विकेट मिळवली. विक्रम 1 विकेट मिळवताना पाहायला मिळाले. तर NB धनकवडी संघाकडून सचिन गायकवाड यांनी 27 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि मुकुंद 8, स्वप्नील नाबादच्या ऋतिक 1. गोलंदाजी करताना कर्वेनगर संघाकडून अक्षय 2 धावा खर्च केल्या. विकेटचा रकाना खाली. नवीन पाठक यांनी 1 विकेट घेत 8 धावा खर्च केल्या. ऋषिकेश चव्हाण 21 धावा. माफ करा, अक्षय यांचं निर्धाव षटक आणि 2 विकेट्सची नोंद त्यांनी केलेली आहे आणि आकाश यांनी शेवटच्या षटकात 11 खर्च केले. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय त्याची माहिती देखील आपण देऊया आणि मॅन ऑफ द मॅच आहे तो म्हणजेच